नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या 22 मार्चच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, भाग जरा उशिरा पडलाय पण भाग अगदी छान असणार आहे. कारण आजच्या भागामध्ये राया आपल्या मिस फायरला भेटण्यासाठी पंढरपुरामध्ये हजर झालेला असतो. आता मिस फायरने रायाला बघताच मिस फायर धावतच रायाला घट्ट मिठी मारते. त्याच वेळेस आता रायाच्या डोळ्यासमोर इंद्रायणी मॅडमने मिस फायरला गोळी मारलेली असते. तर मित्रांनो, आजच्या मालिकेत एकदम असा थरार आहे, त्यामुळे नक्कीच बघा. तर इथे आता मंजिरीची नाशिकला निघण्याची संपूर्ण तयारी झालेली असते. मंजिरी आता आपली बॅग भरत असतानाच रायाच्या ज्या काही वस्तू कपाटात असतात ना, शर्ट, रुमाल, ते सगळं बघून आता मंजिरीला रायाची आठवण येते. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया, आता काही झालं तरी चालेल, पण मी तुला शोधणार आणि तुला पुन्हा पंढरपुरात घेऊन येणार, असे म्हणत आता मंजिरीने आपली बॅग भरलेली असते. तर इकडे राया त्या बंद खोलीत साकळ्यांनी जखडलेला असतो. मला काय बी करून माझ्या मिस फायरचा जीव वाचवायचा आहे. मॅडम डोक्यात राग घालून खरंच मिस फायरला मारणार तर नाही ना? ए हरामखोरांनो, दरवाजा उघडा, मला बाहेर येऊ द्या, माझ्या मिस फायरला काय बी होता कामा नये, असे म्हणत राया जोरजोरात आता दरवाजाला लाता मारत असतो. दरवाजा उघडा असे म्हणत असतो. तर इकडे आता मॅडमने सगळी तयारी केलेली असते. तर इकडे आता ठरल्याप्रमाणे मिशन सुरू झालेलं असतं. शार्प शूटर मंजिरीच्या घरासमोर अंगणात आता बंदूक तयार करून रेडी असतो. ज्या क्षणाला मंजिरी बाहेर येणार त्या क्षणाला आता मंजिरीवरती गोळी झाडली जाणार, असं सगळं काही चित्र आता मॅडमला कॅम्प्युटरमध्ये आता तिथे नाशिकला दिसत असतो. आता मंजिरी वरनं आता खाली आलेली असते. हॉलमध्ये नाना, शशिकला, रुजिता, जय सगळेजण असतात. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, नाना, मला निघावं लागेल, कारण नक्कीच राया कुठल्या तरी संकटात आहे. त्याला घेऊन येणं खूप गरजेचं आहे, म्हणून मला काही झालं तरी रायाचा शोध घ्यावाच लागेल. तेव्हा नाना म्हणू लागतात, मंजू, जा, तुला रायाला घेऊन यावंच लागेल, कारण जे काही कानावर ऐकू येते ना मंजिरी, त्यामुळे मलाही माझ्या मनाची भीती वाटते असं वाटते ग. त्यामुळे मंजिरी, काही करून रायाला परत घेऊन ये, एकटी येऊ नकोस. तेव्हा लगेच आता जय घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी, चल, आपण दोघे लगेच निघूया. आता आपल्याला लगेच तातडीने रायाला शोधायला सुरुवात करावी लागेल. असे म्हणताच लगेच शशिकला म्हणू लागते, 1 मिनिट, मी आलेच, असे म्हणत शशिकला आतमध्ये जाते आणि तिची बॅग घेऊन येते. त्याच वेळेस सगळेजण शशिकलाकडे बघू लागतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू, तू कशाला आणली बॅग? त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी, तुझ्यासोबत मी पण येणार, कारण या जय घोरपडेवरती माझा विश्वास नाही, आणि मंजिरी, जाऊबाईंनी तुझी जबाबदारी माझ्यावरती सोपवली, त्यामुळे मला तुझ्यासोबत यावंच लागेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं काकू पण. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, हे बघ, माझं ठरलंय तर ठरलंय, मी कुणाचं ऐकणार नाही आणि कुणी मला समजवायचा प्रयत्न पण करायचा नाही. त्यामुळे या जय घोरपडेवरती माझा विश्वास नाही आहे. आजवरती याने किती कटकारस्थानं रचली तुला माहिती आहे ना? तुझ्याकडे कसा वाईट नजरेने बघायचा हा घोरपडे, त्यामुळे माझा याच्यावरती कवडी मात्रही विश्वास नाही. हा जरी आत्ता बदलला असला ना, तरी याच्या मनात कधी काय येईल सांगता येणार नाही, आणि तू एकटी कुठे राहणार मंजिरी? त्यामुळे मी तुझ्यासोबत तुझी आई बनून तुझ्या सतत पाठीशी राहणार आहे. त्यावर लगेच आता घोरपडेला मात्र राग येतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, काकू, अगं का दरवेळेस तेच तेच उकरून काढते? हे बघ, मी किती वेळा सांगू, मी बदललोय. अगं, एकदा का माणसाला कानफट्या नाव पडलं की तो कितीही चांगला वागला ना, तरी त्याचं नाव कानफट्याच असतं. पण काकू, आता तुम्ही मला कितीही नावं ठेवा, जोवर राया आणि मंजिरीची भेट होत नाही ना, तोपर्यंत मी माझं कर्तव्य पार पाडायचं सोडणार नाही. मी ठरवलंय, रायाला शोधायचं आणि मंजिरीच्या ताब्यात द्यायचं. एकदा का राया आणि मंजिरी एक झाले ना, की मी कायमचं मंजिरीच्या आयुष्यातनं निघून जाणार आहे. तुम्हाला जे समजायचे ते समजा. आता दोघांमध्येच भांडणं जुंपलेली असतात. तर इकडे राया जोरजोरात दरवाजा वाजवू लागतो, ए हरामखोरांनो, उघडा ना, माझ्या मिस फायरचा जीव धोक्यात आहे रे, मॅडमला समजावून सांगा ना, कोणीतरी थांबवा ना. त्याच वेळेस आता लगेच डिफिकल्ट छोट्या खिडकीचा दरवाजा उघडतो आणि मला लागतो, काय राया, कशाला आरडाओरडा करतो? तेव्हा राया मला लागतो, डिफिकल्ट, मी हात जोडतो, पाया पडतो रे, अरे प्लीज तुझ्या मॅडमला सांग ना, सांग ना तुझ्या मॅडमला जाऊन, नका ना, माझ्या मिस फायरला मारू नका, जा ना प्लीज. तेव्हा लगेच डिफिकल्ट मला लागतो, ठीक आहे ठीक आहे. त्याच वेळेस डिफिकल्ट आता मॅडमच्या ऑफिसमध्ये येतो. मॅडम मात्र मस्त आता लॅपटॉपवरती पंढरपुरात जे काही दृश्य दिसत असतं ना, शार्प शूटर तयार असतो, मंजिरी घरात असते, हे सगळं दृश्य मॅडमला इथे लॅपटॉपवरती दिसत असतं. त्याच वेळेस आता लगेच डिफिकल्ट मला लागतो, मॅडम,
मॅडम थांबवा हे सगळं, राहायला तुम्हाला भेटायचं आहे. त्याने सांगितलंही त्याला मॅडमशी बोलायचं आहे. मॅडम प्लीज मंजिरीला मारू नका, प्लीज थांबवा हे सगळं, प्लीज मॅडम. त्यावर मॅडम म्हणू लागतात, इट्स टू लेट ऑफिसर. त्यामुळे आता वेळ निघून गेली, आता काही थांबू शकत नाही. जसं मिशन ठरलंय तशी सगळी तयारीच झाली. शार्प शूटर आता लवकरच मंजिरीवरती निशाणा धरणार आहे. आता मात्र लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, मॅडम असं नका करू, खरंच तो राया मरून जाईल. अहो त्याची मिसफायर संपली तर त्याचं काही खरं नाही. त्यावर लगेच मॅडम म्हणू लागतात, अविनाश कांबळे आपल्याला तेच करायचे, कर्तव्य महत्त्वाचं आहे. आधी मंजिरीला संपवायचं आणि त्यानंतर या विशाल भोसलेला. मी जास्त काम वाढवायचं करणार नाही आहे काही. आधी मंजिरी संपणार आणि मग तो विशाल भोसले. तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, मॅडम असं नका करू प्लीज. पण मॅडम काही ऐकायला तयार नसतात. त्याच वेळेस आता इकडे शशिकला आणि घोरपडेमध्ये भांडणं झोपलेली असतात. तेव्हा रुजिरा लागते, थांबा, अरे काय चालू आहे तुम्हा दोघांचं? मला माहिती आहे तुम्हा दोघांचंही मंजूवरती खूप प्रेम आहे, पण हे बघा भांडण तंटे करून काही होत नाही. एकत्रित काम केलं तर आणखीन फायदा होईल ना. तुम्ही तिघेही जा, एकत्रित राहायला शोधा, नक्की राहायला सापडेल. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, चालेल, मी यायला तयार आहे, कोणी आलं तरी चालेल. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ठीक आहे, मीही यायला तयार आहे, जाऊया तिघे बरोबर. त्याच वेळेस मंजिरी आता जिजीजवळ येते, जिजीचं दर्शन घेते आणि जिजीच्या समोरच आता जे कुंकू हळदीचं पंचपाळ असतं ना, त्यातनं कुंकू हळदी आपल्या आता कपाळाला लावते. जिजी मी लवकरच राहायला घेऊन येणार. तेव्हा नाना म्हणू लागतात, मंजू तू काहीही करू शकते, मला माहिती तू तुझ्या रायाला नक्की परत आणणार. आता मंजिरी निघालेली असल्यामुळे सगळे गाववाले आता मंजिरीला भेटण्यासाठी आलेले असतात. तर आता लगेच गावातील सरपंच मंजिरीला म्हणू लागतात, मंजिरी काळजी करू नको, हे बघ मंजू, तू जा, तुझ्या पाठीशी विठुरायाचा आशीर्वाद आहे आणि या गाववाल्यांचा सुद्धा. कारण राया राया या गावाचा मुलगा होता, आपल्याला त्याला पुन्हा या गावात आणायचे. त्यामुळे मंजू येताना एकटी येऊ नको, रायाला बरोबर घेऊन ये. हे पंढरपूर या रायाशिवाय काहीच नाही आहे गं. तेव्हा लगेच आता मंजिरी सगळ्या गाववाल्यांकडे बघू लागते. त्याच वेळेस आता इकडे राया पुन्हा जोरजोरात दरवाजा वाजू लागतो. आपल्या गळ्यात असलेली साखळदंड सोडण्याचा प्रयत्न करू लागतो. तेवढ्यात आता दरवाजा उघडून डिफिकल्ट येतो. त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो, काय म्हणाल्या, मॅडमनी थांबवलं ना, नाही मारणार ना माझ्या मिसफायरला, सांग ना डिफिकल्ट लवकर. त्याच वेळेस डिफिकल्ट ओरडतो, आता तुला ओरडून काही उपयोग नाही आहे, कारण तुझी मंजिरी मरणार, तुझी मिसफायर संपणार आहे आता. मॅडमने तशी सगळी तयारी केली. आता मात्र रायाला धक्का बसतो. आता भडकलेला राया लगेच डिफिकल्टला असा भिंतीला दाबतो, तुम्ही माझ्या मिसफायरला मारलं ना तर त्याचे परिणाम वाईट होईल, सोडणार नाही तुम्हाला. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट मात्र रायाच्या जखमेवरती जिथे गोळी लागलेली असते ना तिथे जोरात दाबतो. आता रायाला त्रास होतो. राया पटकन त्याचा गळा सोडतो. त्याच वेळेस डिफिकल्ट आपल्या खिशातनं चाकू काढतो. तुला समजत नाही राया, सांगितलेलं समजत नाही, अरे अक्कल नव्हती आधी मॅडम सांगत होत्या तसं करायचं ना, पण तसं ऐकलं नाही, त्यामुळे आता तुझी मिसफायर संपणार. आता मात्र लगेच डिफिकल्ट रायाला चाकू दाखवत असतो आणि लगेच डिफिकल्ट तोच चाकू आपल्या गळ्याला लावतो. माझ्या गळ्याला चाकू लाव आणि इकडनं बाहेर मॅडमकडे निघ, त्यांना थांबव असं डिफिकल्टला सांगायचं असतं. राया मात्र एक क्षण त्याच्याकडे एकटक बघू लागतो. त्याच वेळेस डिफिकल्ट आता तो चाकू जबरदस्तीने रायाच्या हातात देतो. इथे डिफिकल्टने मात्र आपली मैत्री निभावलेली असते. जरी तो पोलीस ऑफिसर असला तरी रायासाठी तो त्याचा खास मित्र असतो. त्यामुळे आता डिफिकल्ट तो चाकू रायाच्या हातात देतो आणि पटकन रायाच्या गळ्यात जे साखळदंड असतात ना ते खोलू लागतो. आता रायाला जरा म्हणजे वेगळंच वाटतं, कारण एक ऑफिसर असून आज डिफिकल्टने एका मित्राचं कर्तव्य पार पाडलेलं असतं. तेव्हा आता लगेच डिफिकल्ट पटकन त्याचे हातपाय सोडतो आणि म्हणू लागतो, राया लवकर आवर, उशीर करू नको. त्याच वेळेस आता डिफिकल्ट जोरजोरात ओरडू लागतो, वाचवा मला. राया तू सोडा, मला काही करू नको, तुझी मिसफायर संपणार आहे, आता तुला ओरडून आरडून काही उपयोग होणार नाही. त्याच वेळेस राया तो चाकू डिफिकल्टच्या गळ्याला लावतो आणि जोरजोरात दरवाजा वाजू लागतो, उघडा दरवाजा, नाहीतर हा गेलाच, हा मेलाच म्हणून समजा. तेवढ्यात लगेच आता डंकी येतो. डिफिकल्ट जोरजोरात ओरडू लागतो, साळुंके मला वाचवा, साळुंके वाचवा हो. त्याच वेळेस डंकी आता आपल्या खिशात बंदूक काढतो आणि रायावरती रोखतोय, राया चाकू खाली टाक.
अविनाशला सोड. तेव्हा लगेच आता रायाम लागते, ए डांक्या तू मला मारणार? चल हो मागे, बंदूक खाली टाक, नाहीतर याचा जीव गेलाच समजा. आता मात्र डिपिकल लागतोय, साळुंके दे ना फेकून, बंदूक फेक ना, माझा जीव जाईल रे. आता डंकी बंदूक खाली टाकतो. त्याच वेळेस आता लगेच डंकीला राया पाठीमागे चेहरा फिराव, तिकडे तोंड कर, असा तोंड फिरवायला लागतो आणि लगेच घट्ट अशी डिपिकलला मिठी मारतो. कारण आज त्याच्यामुळे रायाची तिकडनं सुटका झालेली असते. राया पटकन आता तो चाकू बाजूला फेकतो आणि धावतच मॅडमकडे निघालेलो असतो. तर इकडे आता मंजिरी गाववाल्यांना म्हणू लागते, काका तुम्ही काळजी करू नका, राया या पंढरपुराचा मुलगा आहे ना, मी त्याला परत घेऊन येणार. कारण रायाचं प्रेम आणि विठुरायाचा आशीर्वाद हेच त्याच्यासाठी खूप आहे. मी माझ्या रायाला शोधणार आणि पुन्हा या पंढरीच्या नगरीत घेऊन येणार, असे म्हणत आता मंजिरी निघालेली असते. तर इकडे आता मॅडम लॅपटॉपमध्ये बघत असतात. आता शार्प शूटर बरोबर अंगणात आलेल्या मंजिरीवरती नेम धरतो. त्या लगेच आता मॅडमशी बोलतच असतो. मॅडमच्या कानात हेडफोन असतात. तेव्हा लगेच आता तो शार्प शूटर म्हणू लागतो, मॅडम मंजिरीवरती निशाणा धरलाय, आता लवकरच मंजिरी जाणार. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, हो माझं मिशन सुरू आहे, तू लक्ष ठेवून राहा, निशाणा धर आणि लवकरात लवकर आपल्याला काम पूर्ण करायचंय. तेवढ्यात राया येतो. राया लगेच आता मॅडमला चाकू दाखवतो. मॅडम मॅडम हे सगळं थांबवा. आता रायाला लगेच समोरच मिसफायर, नाना, रुजिदा सगळेजण दिसू लागतात. शार्प शूटरने आता मिसफायरवरती बरोबर नेम धरलेला असतो. आता मात्र राया घाबरतो. आता लगेच रागाच्या भरात राया मॅडमला म्हणू लागतो, मॅडम थांबवा, हे सगळं थांबवा. माझ्या मिसफायरला जर काही झालं ना, तर मॅडम मी तुम्हाला जिवंत मारून टाकेल इथंचा. थांबवा, हा चाकू तुमच्या गळ्याला लावेल, गळा चिरून टाकेल, थांबवा हे सगळं. आता मॅडम हसू लागतात आणि लागतात, राया तू उशीर केलाय, आता मिशन सुरू झालंय आणि लवकरच 5 मिनिटात तुझी मंजिरी संपणार, मरणार ती. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मॅडम अशी चूक करू नका, हा चाकू तुमच्या गळ्याला कधी लागेल तुम्हाला कळणार नाही, थांबवा हे सगळं. मॅडम हसू लागतात, राया तू उशीर केला, तुला मारायचं आहे ना, मला मारून टाक, हे बघ मी मरायला तयार आहे. तेव्हा राया म्हणू लागतो, मॅडम मी खोटं बोलत नाही आहे, मी माझ्या प्रेमासाठी काय बी करू शकतो. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, जसा तू तुझ्या प्रेमासाठी काहीही करू शकतो ना, तसं मी माझ्या कर्तव्यासाठी या देशासाठी काहीही करू शकते. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी हे सगळं थांबवणार नाही. त्याच वेळेस आता राया लागतो, मॅडम मॅडम थांबवा. आता लगेच राया मॅडमच्या गळ्याला अगदी जवळ असा चाकू टोचवतो. आता मॅडमच्या गळ्याला अशी बारीकशी खून झालेली असते, त्यातनं रक्तही निघू लागतं, पण मॅडम काय ऐकायला तयार नसतात. तेव्हा राया लागतो, मॅडम तुमच्याकडे जास्त वेळ नाही आहे, थांबवा मॅडम हे सगळं. तेव्हा मॅडम हसतच म्हणू लागतात, मार ना, तुला मारायचं ना, मार. त्याच वेळेस आता शार्प शूटरचा मॅडमला फोन येतो. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, मिशन कंप्लीट करायचे, तुम्ही लगेच कामाला लागा. आता मंजिरीवरती नेम धरलाय ना, जसा निशाणा लागेल तशी गोळी झाडा. आता मात्र रायाला धक्का बसतो. मॅडम नाही, मॅडम नाही असं नका सांगू. राया जोरजोरात ओरडू लागतो, थांबवा, माझ्या मिसफायरला मारू नका, हे मिशन थांबवा मॅडम. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, ए गप्पा बाईस, तू ओरडून ते ऐकणार आहे तुझं? मी मॅडम आहे ना, मी जे म्हणते तेच करतात आणि आता तुझी मंजिरी मरणार. त्याच वेळेस आता राया मात्र ते सगळं दृश्य बघून घाबरून जातो. त्या क्षणाला राया लगेच आपल्या हातातला चाकू बाजूला फेकतो आणि मॅडमसमोर आता खाली गुडघ्यावरती टेकतो. मॅडम मी हात जोडतो, पाया पडतो, प्लीज तुम्ही म्हणाल ते सगळं करेल, पण माझ्या मिसफायरला नका मारू, तिला जिवंत ठेवा, तिला नका मारू. तुम्ही म्हणताय ना मी रायाचं जीवन विसरून जाईल, मी विशाल भोसले म्हणून जीवन जगेन, पण माझ्या मिसफायरला सोडावून नका मारू. त्याच वेळेस आता शार्प शूटरने मंजिरीवरती नेम धरलेला असतो. आता इथे ट्रेलरही ओढलेला असतो. ज्या क्षणाला मंजिरीवरती गोळी सुटणार त्या क्षणाला लगेच आता मॅडम लागतात, मिशन समाप्त, आपल्याला आता मंजिरीला नाही मारायचं. त्या क्षणाला आता लगेच शार्प शूटरने आपली बंदूक खाली घेतलेली असते. रायाच्या अगदी जीवात जीव आल्यासारखं झालेलं असतो. मॅडम मात्र खूपच खुश होतात, वा राया तू अगदी योग्य निर्णय घेतलाय, हे जर आधीच केलं असतं तर एवढं सगळं करायची गरजच पडली नसती. पण जाऊ द्या, आता तुझ्यातला राया संपणार म्हणजे मंजिरीचा विषय संपला, हो की नाही? त्याच वेळेस आता लगेच राया मनाशीच लागतो, मिसफायर मला माफ कर ग, पण तुझा जीव वाचवण्यासाठी मला आपलं प्रेम पणाला लावावं लागलं. मिसफायर मी आता पुन्हा कधीही तुला भेटणार नाही, तुला कधीही दिसणार नाही, आपला सुखाचा संसार नाही होऊ शकत ग मिसफायर, पण माफ कर या रायाला, हा राया हे सगळं तुझ्यासाठी करतोय. तेव्हा लगेच आता मॅडम लागतात, विशाल भोसले
तू जे केलंय ते अगदी छान केलंय. आता इथून पुढे तुला मोकळीक द्यायला काहीच हरकत नाही. आता तुला पुढे सरकावं लागेल आणि विशाल भोसलेचं नवीन आयुष्य सुरुवात करावी लागेल. विशाल भोसलेचं आयुष्य काय होतं तुला माहिती आहे ना. आता राहायला लगेच त्याच्या आयुष्यातले काही क्षण आठवू लागतात. त्याच वेळेस मॅडम होऊ लागतात. विशाल भोसले, आता जर तू मंजिरीचा विचार केला ना तर गार्गीचं काय. अरे तुझी वेड्यासारखी वाट बघते ती गार्गी, तिचं काय. आता मात्र गार्गीचं नाव घेताच लगेच राया धक्क्याने मॅडमकडे बघू लागतो. त्याच वेळेस मॅडम होऊ लागतात. आठवली ना गार्गी, आठवली ना का मंजिरीच्या प्रेमात पडल्यापासून गार्गी विसरला होता तू. अरे ज्या गार्गीसाठी, तिच्या शपथेसाठी तू हे मिशन करायला तयार झाला होता, तिलाच विसरला तू. अरे राया, तू मंजिरीच्या प्रेमात पडलाच कसा. अरे तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम करते ती गार्गी, तू तिला विसरूच कसा शकतो. अरे मी काय उत्तर देऊ त्या गार्गीला सांग ना. राया मात्र आता शांतपणे मॅडमकडे बघत असतो. त्याच वेळेस मॅडम होऊ लागतात. विशाल भोसले, तुझ्या आयुष्यात गार्गी नावाची एक मुलगी हे विसरून तू मोठी चूक केली. खरं तर तू मंजिरीच्या प्रेमात पडायलाच नको होतं, तिच्याजवळ जायलाच नको होतं. कारण त्यावेळेस तुला गार्गी आठवली नाही. कारण तू खूप मोठी चूक केली मंजिरीच्या प्रेमात पडून. आणि आता जर तुला मंजिरी हवी असेल ना तर हे घे, ही बंदूक हातात घे आणि स्वतःच्या याच हाताने गार्गीचा आधी जीव घ्यायचा आणि मग मंजिरीबरोबर सुखाचे संसार थाटायचं स्वप्न बघ. त्याच वेळेस राहायला गेस ती बंदूक खाली ठेवतो. नाही मॅडम, तुम्ही म्हणताय मी तसंच करेन. मी माझ्या मिसफायरला विसरून जाईल आणि मी या हाताने गार्गीला नाही मारू शकत. त्यामुळे मी विशाल भोसलेचं आयुष्य जगायला तयार आहे. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, अगदी ओके, तू जो काही डिसिजन घेतलाय तो अगदी छान आहे. त्यामुळे चल साईन कर. आता राहायला लगेच त्या पेपरवरती विशाल भोसले अशीच साईन करतो. तर आता इथे रात्रीची वेळ झालेली असते. सगळे गाववाले आता मंजिरीला निरोप देण्यासाठी आलेले असतात. आता नाना जीजीचा आशीर्वाद घेऊन मंजिरी आता घर सोडून गावाच्या दिशेने निघालेली असते. कारण आता नाशिकची गाडी पकडून दीपिकल, डंकी, राया या सगळ्यांचा शोध आता त्यांना घ्यायचा असतो. शशिकला, घोरपडे आणि मंजिरी आता बॅगा घेऊन निघालेले असतात. तर इकडे आता राया मॅडमकडे येतो आणि मॅडमला हात जोडत म्हणू लागतो, मॅडम माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कराल. तुम्ही जे म्हणाल ते करायला हा विशाल भोसले तयार झालाय. पण माझी एवढी शेवटची इच्छा समजा, प्लीज एवढं माझं म्हणणं ऐकाल. त्यावर मॅडम म्हणू लागतात, आधी इच्छा बोल, मग ठरवेल काय करायचं ते. त्यावर रायम लागतो, मॅडम प्लीज होकार द्या, शेवटची इच्छा आहे. तेव्हा लगेच मॅडम म्हणू लागतात, राया तू विशाल भोसले राया नाही, त्यामुळे बोल पटकन काय ते. त्यावर लगेच आता रायम लागतो, मॅडम माझी शेवटची इच्छा आहे, मला हे माझं नवं आयुष्य सुरुवात करायचं आहे विशाल भोसलेचं म्हणून. तर त्याआधी मला माझ्या पंढरपूरला जायचं आहे, माझ्या मिस फायरला डोळे भरून बघायचे. आता मॅडमला धक्का बसतो, ए काय बोलतोस तू, पंढरपूरला मी तुला जाऊ देणार नाही आहे. तेव्हा रायम लागतो, मॅडम असं करू नका हो, मी विशाल भोसलेचं आयुष्य जगायला तयार आहे. पण ज्या पंढरपुराने मला एवढं प्रेम दिलं, एवढी माया दिली आणि त्या विठुरायाने साक्षात माझ्या पाठीशी सदैव उभी राहण्याची मला साथ दिली, त्या पंढरपुराच्या लोकांना मला भेटायचं आहे, एकदा माझ्या मिस फायरला डोळे भरून बघायचे. अहो माझ्या मिस फायरने प्रेम काय असतं, प्रेमाची काय ताकद असते, हे सगळं काही मला दाखवून दिलं आहे. त्यामुळे मला एकदा माझ्या विठुरायाला, माझ्या मिस फायरला आणि माझ्या कुटुंबाला भेटायचं आहे. हे बघा मॅडम, हवं तर मी माझ्या मिस फायरला लांबनं बघेल, तिच्याशी बोलणार नाही, तिला भेटणार नाही, फक्त डोळे भरून लांबनं बघेल. त्यामुळे प्लीज मॅडम माझं ऐका. तेव्हा लगेच मॅडम म्हणू लागतात, ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण करायला मी तयार आहे, पण माझ्या काही अटी असणार आहे. आता राया मॅडमकडे बघतो आणि मला लागतो, ठीक आहे चालेल, मला मंजूर आहे मॅडम, तुमच्या काय अटी असतील ना त्या मी ऐकायला तयार आहे, सांगा तुम्ही. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, ऐक मग, पहिली अट, तू वेषांतर करून पंढरपुरात जायचं, ऐकलं. तेव्हा राया लागतो, चालेल मी वेषांतर करून जाईल. त्याच वेळेस दुसरी अट, तुझ्याबरोबर काही ऑफिसर वेषांतर करून असतील आणि मी स्वतःही वेषांतर करून तुझ्याबरोबर असणारे राया. तेव्हा रायम लागतो, चालेल. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, आणि आता तिसरी अट, नीट डोळे उघडे ठेवून ऐक. तुला मंजिरीला बघायचं आहे ना, मग लांब न बघायचं, मंजिरीला भेटण्याचा प्रयत्न करायचा नाही विशाल भोसले. आणि जर तू तसं केलं आणि ही जर अट मोडली ना तर त्या क्षणाला तुला शूट केलं जाईल आणि तुझ्या मंजिरीसमोर तुला मारून टाकलं जाईल. आणि मग तुझ्या मंजिरीसमोर जर तुला मारलं तर ती आयुष्यभर गिल्टमध्ये राहील, ती जगूच शकत नाही. तुला मान्य आहे ना माझ्या अटी. तेव्हा राया मला लागतो, मॅडम मला मान्य आहे, मी माझ्या मिसफायरला नाही भेटणार, मी वेषांतर करून जाईल, मी लांबनं बघेलो तिला. आता ठरल्याप्रमाणे इथे रायाने वेषांतर केलेलं असतं. मॅडमने ही अगदी एखाद्या वारकऱ्यासारखी साडी घातलेली असते, अगदी
सगळे ऑफिसर अगदी वारकऱ्यासारखे तयार झालेले असतात. तेव्हा लगेच आता राया मॅडम समोर येतो. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, अरे वा मस्त दिसतोय, पण तिथे गेल्यानंतर काही गडबड करायची नाही. तू जर पुन्हा रायाचं आयुष्य जगायला बघत असशील ना, तर तसं मी होऊ देणार नाही. त्यावर लगेच रायम लागतो, नाही मॅडम, मी असं काही करणार नाही, जसं ठरलंय तसंच होईल. आता लगेच नाशिकवरनं गाडी पंढरपुराकडे निघालेली असते. तर आता इकडे मंजिरी, डिपिकल, डंकी आणि रायाला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेली असते. आता गावाच्या दिशेने तिघेही चाललेले असतात. त्याच वेळेस मंजिरी बघते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, काय झालं मंजिरी? तेव्हा मंजू म्हणू लागते, काकू, मला आपल्याला रायाला शोधायला जाण्याआधी विठुरायाच्या मंदिरात जायचे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी, आधीच रात्र झाली, आपल्याला पटकन गाडी पकडून जायचे, कशाला जायचे मंदिरात? तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काकू, आजवर माझ्या रायाची आणि माझी विठुरायाने खूप वेळा मदत केली, त्यामुळे मला एकदा त्याचे आशीर्वाद घ्यायचे आणि मगच हे पंढरपूर सोडायचे, त्यामुळे प्लीज काकू ऐक. तेव्हा शशिकला म्हणू लागते, बरं ठीक आहे, त्याच्या आशीर्वादांची गरजच आहे, राया सापडला पाहिजे ना, चला आपण मंदिरात जाऊ. आता मंजिरी लगेच इकडे मंदिरात आलेली असते. तर आता मंदिरात खूप वारकरी असतात, भजन वगैरे चालू असतं. मंजिरी आता विठुरायासमोर येते आणि हात जोडतच म्हणू लागते, विठुराया, अरे आज मी हे पंढरपूर सोडते, माझ्या नवऱ्याला शोधण्यासाठी मी निघते, तुझ्या मोठ्या भक्ताला शोधायचे, त्यामुळे विठुराया, तू जशी माझी आणि रायाची आजपर्यंत साथ दिली ना, तशी तुला आताही माझी साथ द्यायची रे. माझा राया मला भेटवणार आहे, कुठे तो, मला कधी त्याला भेटेल असं झालंय, त्यामुळे विठुराया, आज तुझी परीक्षा आहे, तुला काही करून राहायची आणि माझी भेट घडवून द्यायची, तू नक्की करशील ना हे सगळं? असे म्हणत आता मंजिरी दर्शन घेते आणि तिकडनं निघणार. तेच आता मॅडम आणि वेषांतर करून राया ऑफिसर तिथे पोचलेले असतात. आता लगेच मॅडम पदराने आपला चेहरा झाकतात. रायानेही अगदी वारकऱ्याचा लुक केलेला असतो. आता रायाही जे गळ्यात उपरणं असतो ना, त्याने आपला चेहरा झाकू लागतो. आता समोरच गुरुजी असतात. तेव्हा मॅडम वेगळ्या आवाजातच गुरुजींना म्हणू लागतात, गुरुजी, माझ्या मुलाची इच्छा आहे, त्याला रात्रभर इथे भजन गायचे, तेवढं आम्हाला करू द्याल, परवानगी आहे ना? त्यावर गुरुजी म्हणू लागतात, अहो ताई, विठुराया जगाचा पोशिंदा आहे, जगाचा मालक आहे तो, आपण कोण परवानगी देणार आहे? तुम्ही हवं तेवढ्या वेळ भजन करू शकता. त्याच वेळेस आता लगेच राया आणि मॅडम पायऱ्या चढून मंदिरात निघालेले असतात. त्या क्षणाला मंजिरी आता मंदिरातनं खाली उतरते. आता घोरपडे, शशिकला आणि मंजिरी आता गावाकडे पायी बॅगा घेऊन निघालेले असतात. त्यांना गाडी पकडायची असते ना. तर आता राया लगेच विठुरायासमोर येऊन उभी राहतो. रायाच्या हातात मोठा ढोल असतो. आता रायाला भजन गायचं असतं. त्याच वेळेस आता राया हात जोडून मनाशीच म्हणू लागतो, विठुराया, मला माहिती, माझं भजन ऐकून माझी मिसफायर माझ्यापर्यंत येणार, कारण जेव्हा पाठीमागे एकदा मी भजन गायलं होतं, माझी मिसफायर माझ्याकडे आली होती. आता त्यावेळेसचे काही क्षण इथे रायाला आठवू लागतात. त्यामुळे आता रायाने तेच भजन इथे गायला सुरुवात केलेली असते. आता भजनाला सुरुवात झालेली असते. त्या क्षणाला मंजिरी थबकते, काकू, काकू, तू हा हा आवाज ऐकला? हा आवाज रायाचा आहे, म्हणजे राया मंदिरात आहे. तेव्हा शशिकला आणि घोरपडे म्हणू लागतात, मंजिरी, अगं काय बोलतेस, राया नाही, आपण आत्ता आलो ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही, हे भजन राया गातोय, मला माहिती आहे, राया मंदिरात आहे. आता मंजिरी वेड्यासारखी धावत रायाला भेटण्यासाठी मंदिराकडे निघालेली असते. आता ऑफिसर्स, मॅडम बारीक लक्ष ठेवून असतात, कारण कधी मंजिरी येईल आणि तिने जर रायाला बघितलं तर त्यांची भेट झाली तर असं काही होऊ द्यायचं नसतं. त्यामुळे आता ऑफिसर लक्ष ठेवून असतात. मंजिरी वेड्यासारखी धावतच आता आपल्या रायाला भेटायला येते. आता रायाचं भजन गायचं चालू असतं. मंजिरी एवढ्या गर्दीतून धावत येते आणि पटकन रायाच्या खांद्यावरती हात ठेवते. त्या क्षणाला आता इथे मॅडमने लगेच आता वारकरी बदललेला असतो. रायाच्या जागेवरती दुसरा वारकरी उभा असतो. आता लगेच तो वारकरी मंजिरीकडे बघतो. आता मंजिरीला धक्का बसतो, हा तर रायाचा आवाज होता ना, मग हे कसे येते? सॉरी या दादा, पण मला वाटलं माझा राया आहे, राया इथे होता ना, तोच भजन म्हणत होता ना. सगळे लोक आता मंजिरीकडे बघू लागतात, पण राया मात्र मंदिराच्या बाजूला जाऊन लपलेला असतो. तिकडनं आपल्या मिसफायरकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी आजूबाजूला जे काही वारकरी असतात, लोक असतात, त्या सगळ्यांना विचारू लागते, तुम्ही बघितलं का रायाला? राया इथेच होता ना, तोच भजन म्हणत होता, सांगा ना. पण कोणी होकार देत नाही, सगळे नाहीच म्हणू लागतात. आता लगेच मंजिरी विठुरायासमोर येते. विठुराय, अरे हे सगळं काय चालू आहे? माझं मन मला सांगतंय इथे राया आहे,
तो होता, तोच भजन गात होता ना विठुराया, सांग ना. आता राया मात्र डोळे भरून आपल्या मिसफायरकडे बघतो. मिसफायर, मला माफ कर ग. तुझा राया तुझ्या समोर असूनही तुला भेटू शकत नाही, तुला डोळे भरून बघू शकत नाही. मिसफायर, मला तुझ्याबरोबर राहायचे ग, तुझ्याबरोबर संसार थाटायचा आहे, पण काय करू? इंद्रायणी मॅडमला मी शब्द दिलाय ना, तुझ्या जीवासाठी मला विशाल भोसलेचं जीवन जगावं लागेल, असा विचार आता राया करू लागतो. त्याच वेळेस मंजिरीच्या डोळ्यातलं पाणी बघताच रायाचं विचार बदलले जातात. तेव्हा राया लागतो, काय करतोय राया तू? अरे तू राया आहेस राया. अरे तुझ्या मंजिरीला तुला प्रेम काय असतं, प्रेमाची ताकद काय असते हे सगळं शिकवलं आणि तू अशी हार मानतोय. इंद्रायणी मॅडमला जसा तू शब्द दिलाय ना राया, तसा तू तुझ्या मिस पायरलाही 7 वचन 7 जन्म तिच्याबरोबर राहण्याचा शब्द दिलाय. त्यामुळे राया, तुझ्या मिस फायरला हे सत्य कळायलाच हवं. तिचा राया असा तिला सोडून का गेला, हे सगळं तिला कळायला हवं. असा राया तू तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही. बघ, तुझी बायको एवढी दुःखात असताना तू इकडनं लांबनं बघतोय. नाही राया, तू चुकतोयस. तुला तुझ्या मिसफायरला भेटायला जावंच लागेल. हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे. तू तुझ्या मिसफायर समोर जाऊन तिची माफी माग, तिला सगळं खरं खरं सांग. तुझी मिसफायर एवढ्या दुःखात असताना तू असं तिला लांबणं बघू शकत नाही राया. असे विचार आता रायाचे बदललेले असतात. राया पटकन उठतो, उभी राहतो. मॅडम आता रायाकडे रागाने बघू लागतात. त्याच वेळेस राया लगेच मिसफायर असा आवाज येतो. आता आपल्या रायाचा आवाज ऐकू येताच मंजिरी धावतच लगेच मंदिराच्या बाहेर येते. आता समोर राया उभा असतो. मंजिरी पटकनच आता धावत येते आणि रायाला मिठी मारते. इथे अगदी छान असं एड लागलं प्रेमाचं गाणं सुरू असतं. खूप छान असं दृश्य दाखवलेलं असतं. राया आणि मिसफायरची अगदी छान अशी भेट झालेली असते. मंजिरी रायाला येताच घट्ट अशी मिठी मारते. रायाच्या डोळ्यात पाणी असतं, मंजिरीच्या डोळ्यात पाणी असतं. खूपच असं म्हणजे जे काही दिसतं ना ते खूपच असं वेगळंच असतं. दोघांची खूप दिवसांनी भेट झालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता दोघांची भेट झालेली बघून मात्र इंद्रायणी मॅडम भडकलेले असतात. त्या क्षणाला मॅडम लगेच आपल्या तोंडावरचा पदर बाजूला करतात आणि आपल्या कमरेला जी बंदूक उचलली असते ती बाहेर काढतात आणि लगेच आता मंजिरीने रायाला घट्ट मिठी मारलेली असते. त्या क्षणाला रायासमोर मॅडम आता मंजिरीवरती गोळी झाडतात. आता मात्र मिसफायरच्या पाठीत ती गोळी लागलेली असते. आता रायाला धक्का बसतो. माझी मिसफायर, असे राया जोरात ओरडतो. आता मात्र मित्रांनो मंजिरीच्या जीवाला काही होणार का? राया आपल्या मिसफायरला कसं वाचवणार? पुढे काय होणार हे खूपच जबरदस्त असणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल